प्री क्वार्टर फाइनल के मुकाबले में टॉस जीता बोथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम। बीच में थोड़ा बहुत आराम मिल चुका है इस टीम को और लगातार मैच खेल रही है XY बॉयज पेडणे क्रिकेट टीम। और विनोद निंबाळकर और गौरेश सावळ देसाई ये जोड़ी आ चुका है, ओपनिंग जोड़ी। और पावर प्ले में पहला ओवर लेकर गणेश कुबल बॉलिंग मार्ग पर। छोटा पैकेज बड़ा धमाका, लंबा सफर है गणेश कुबल का क्रिकेट जगत में। और खास करके कई मैदान है जो उनके लिए बहुत लकी है, उन्हीं में से एक मालवण बोर्डिंग मैदान। अंपायर का इशारा, खेल की शुरुआत होने का। पहली गेंद बैकफुट पर कट किया इस बार और नॉन स्ट्राइकर इन पर निशाना लगाया, लेकिन अपने क्रीज में सुरक्षित थे विनोद निंबाळकर। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पहले सेशन का ये मुकाबला। ओ बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। कोई खास समझ नहीं पाए गेंद के बारे में, खेलना चाहते थे ऑफ साइड पर सिलिमिडॉप की तरफ, गेंद के लाइन से बीट हुए और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। क्या शानदार बल्लेबाजी की पिछले मैच में गौरेश सावळ देसाई ने। आगे निकले इस बार डाउन द ग्राउंड, गेंद हवा में लेकिन फील्डर से दूर, मिड विकेट सीमा रेखा से बाहर, गेंद सिक्सर, 6 रन के लिए। ठीक है, रनों का खाता शुरू होता हुआ। ओ ये फिर से कमबैक गेंदबाज का गणेश कुबल का, बिल्कुल अच्छी लाइन पर बल्लेबाज को चकित करते हुए, बीट करते हुए गेंद विकेट कीपर के हाथों में। प्री क्वार्टर फाइनल का मुकाबला, शाम का दौर, काफी दर्शक मैदान पर। आगे निकलकर गेंद को ड्राइव किया, बड़ापर फील्डर, लेकिन थोड़ी सी मिसफील्डिंग और बहुत जल्द कॉल हो चुका था विनोद निंबाळकर का। थोड़ा सा खतरे में थे नॉन स्ट्राइकर एंड पर, फिलहाल बच गए, एक सिंगल बना, स्कोर पहुंचा 7 पर। आज चौथे दिन रात का सफर है मैदान पर, कल आखिरी दिन रहेगा खेंडेर बॉयज मोरजिम। सम्मानीय सर मंदार जी पोके और उनकी पूरी टीम का आयोजन, बेहतरीन आयोजन। गणेश कुबल मिली हेलीकॉप्टर गेंद हवा में, मिड ऑन पर फील्डर और सीधे हाथों में पहला विकेट। काफी अच्छा विकेट बना है, पिच क्यूरेटर को भी दाद देनी पड़ेगी। विशाल सावंत है उर्फ लिंबू, प्रभाकर बांदेकर, एकनाथ दाबोलकर, प्रवीण खरबे, आशीष शेडगावकर, संतोष शेंगाळे, साई परब, अदम शेख, उमर शेख, सार्थक परब, प्रमोद वाडजी, किरण परब, दादू, दामोदर सावळ, साहिल सावळ, प्रसाद कोले, अनिकेत शेडगावकर, ये पूरा टीम वर्क है इस टूर्नामेंट के साथ। शानदार आयोजन है। पहला इनाम है जो 3,94,000 और वो इनाम पुरस्कृत किया है एक सरपंच विलेज पंचायत मोरजी सर पवन मोरजी। सर आपका बहुत बहुत धन्यवाद। जो पूरी जर्सी है वो रायन कैप है, रायन कैप है, आपका भी बहुत बहुत थैंक यू। और उसी के साथ दूसरा इनाम 1,50,008 सर सरपंच विलेज पंचायत विलास मोरजे, विलास मोरजे सर आपका बहुत बहुत धन्यवाद। सेमी लूजर के लिए इनाम है 50,028 और 50,058, तो आपका धन्यवाद बहुत बहुत। और टूर्नामेंट के लिए मैन ऑफ दिस सीरीज चेतक स्कूटर। आते आते बड़ा आगाज, लॉन्ग अप पर गैप में गेंद और गेंद चलेगी बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। मैन ऑफ दिस सीरीज के लिए चेतक स्कूटर है और वो भी बिल्कुल जो कि पुरस्कृत किया है सर विलास मोरजे, सरपंच मोरजे। विलास मोरजे सर आपका सभी का बहुत बहुत धन्यवाद इस टूर्नामेंट के लिए। एक अच्छी शुरुआत, एक विकेट जरूर। नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर, लक्ष्मण सावळ देसाई, समीर वेंगुर्लेकर पर बहुत दारोमदार रहेगी इस मैच में। एक बहुत अच्छा ऑलराउंडर है टीम के और वो अपने बॉलिंग मार्ग पर। एक जोरदार अपील, आउट जी बिल्कुल।
अंपायर का निर्णय एक जोरदार अपील रहा, अल्टी पल्टी का जो कि प्रयास था, और अंपायर की उंगली आसमान की बल्ले से लगकर गेंद विकेट कीपर के हाथों में। विकेट कीपर ने कैच को पकड़ा और सफलता मिलती हुई दूसरा विकेट चला गया टीम का। हेलो। तो और एक कामयाबी मिलती हुई विकेटों का सिलसिला बिल्कुल जारी। XY बॉयज पेडने क्रिकेट टीम जो शुरुआत रही थी उसके बाद अच्छा कमबैक, और खास करके समीर वेंगुर्लेकर जिनके ऊपर बहुत कुछ दारोमदार रहेगी इस मैच में, वो अपने टीम को विकेट दिलाते हुए ऑन हैट्रिक, हैट्रिक की गेंद, और उनकी गेंदबाजी का सामना करने के लिए नए बल्लेबाज सोहेल ख्वाजा, सोहेल ख्वाजा जो एक बहुत ही शानदार बल्लेबाज है। और टोटल स्कोर रुका हुआ स्कोर बोर्ड पर खेल जारी है दूसरे ओवर का। 11 पर 3 विकेट के नुकसान पर 11 रन 3 विकेट पर लंबी बल्लेबाजी है। आखिर तक 9वें-10वें नंबर पर बल्लेबाजी है XY बॉयज पेडने क्रिकेट टीम के, और सामने अपने बॉलिंग मार्ग पर समीर वेंगुर्लेकर, हैट्रिक की गेंद, ऑन हैट्रिक। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, खड़े खड़े जोरदार बल्ला घुमाया, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, एक डॉट गेंद। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट शॉट, लॉन्गा पर कैच छूटा। लॉन्गा बाउंड्री पर मौका निकला था कैच का, एक फुल टॉस, टाइमिंग उतना ताकत नहीं लगी थी गेंद के ऊपर, आगे थोड़ा खेला था, गेंद से दूर थे, लेकिन लॉन्गा पर मौका, हाथों से गेंद छुट्टी हुई, कैच छुट्टा हुआ और सिंगल बन गया स्कोर के खाते में। स्कोर पहुंचा 12 रनों पर। बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छा ओवर चलता हुआ। एक विकेट और जरूर था लेकिन फील्डिंग ने साथ नहीं दिया। लेफ्ट आर्म राउंड विकेट, कट का इस बार पर कट का शॉट, थर्ड मैन बाउंड्री पर, गेंद बाउंड्री लाइन पर निकलती हुई 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। 4 रन मिले स्कोर के खाते में। एक अच्छा ओवर समाप्त हुआ, 2 ओवर और 2 ओवर के बाद टोटल 16 रन 3 विकेट पर। डीजे विकेट पर गेंदबाजी में परिवर्तन। सही परब आ चुका है बॉलिंग मार पर। एक युवा खिलाड़ी है, नया चेहरा है, बिल्कुल टीम के साथ जुड़ चुके हैं और एक बड़ी प्रतियोगिता खेल रहे हैं। खेंडेर बॉयज मोरजिम चैंप्स 2026 बड़ी प्रतियोगिता में हिस्सा ले रहे हैं
और वो खुद का पहला टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए सही परप अपने बॉलिंग मार्ग पर 2 ओवर 16 रन 3 विकेट के नुकसान पर। शानदार शॉट बैकफुट पर कट किया, इस बार ऑफसाइड पर कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर 1 रन के लिए निकले, थ्रो। ओहो, थ्रो अच्छा नहीं हुआ, थ्रो अच्छा नहीं हुआ, ओवर थ्रो। विकेट कीपर को काफी मेहनत करनी पड़ी गेंद को कलेक्ट करने के लिए। अगर अच्छा थ्रो होता तो बात बन भी सकती थी। मैदान पर मिले 2 रन स्कोर के खाते में, स्कोर आगे बढ़ा, टोटल 18 पर लाइट ऑन हो चुकी है मैदान पर। आज चौथे दिन रात का सफर और सही अपने बॉलिंग मार्ग पर। फुल टॉस, सीधे कवर पर, हाथों में शॉट, एक्स्ट्रा कवर पर फील्डर और उनके हाथों में। और बल्लेबाज ने रिव्यू लिया है इस फुल टॉस के लिए, या ये फुल टॉस है या बीमर है। हमारे तीसरे अंपायर टेनिस क्रिकेट डॉट इन से जुड़ चुके हैं, देखा जाएगा फिलहाल क्या हुआ मैदान पर। तो तीसरे अंपायर का इशारा होता हुआ फेयर डिलीवरी, बल्लेबाज OUT आउट, चौथे विकेट का पतन। ठीक है, छोड़ा, इस बार जाने दिया ऑप्टम से बाहर, वाइड बॉल। आज अगर मैं पूरे दिन दोपहर के सत्र से अब तक की बात करूंगा अजित, आज ज्यादा वाइड बॉल देखने को मिले मैदान पर। आज ज्यादा वाइड बॉल देखने को मिले। जो मैच 5 ओवर का वो 6 ओवर का बनते हुए भी देखा वाइड बॉल के साथ। सही परफ अपने बॉलिंग मार्ग पर। मिस्टाइम शॉट, क्या, ओहो, गिर पड़े वहां पर। लंबी दौड़ लगाई थी, दाद देनी पड़ेगी। बहुत अच्छा एफर्ट था, लेकिन जिस तरह से पहुंचे थे मेरे ख्याल से लगभग मुकाबला बन चुका था, बात बन चुकी थी मैदान पर कैच की। लेकिन कोशिश भी अच्छी थी, दाद देनी पड़ेगी फील्डर को। बच गए वहां पर आते आते नौशो कशालकर, एक सिंगल स्कोर के खाते में। ड्राइव किया, इस बार कवर पर फील्डर है मौजूद, जब तक गेंद को उठाते फील्ड करते, और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। और 1 रन बना, स्कोर पहुंचा टोटल 21 लॉस ऑफ 4 विकेट। साइप्रप की अगली गेंद खेल तीसरे ओवर का, फुल टॉस, और इस बार वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर कैच छूटा। शायद फील्डिंग में बिल्कुल कहीं ना कहीं बोथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम। अगर आपने पिछला मैच देखा है मालवण क्रिकेट टीम का, रनआउट का विकेट मौका, कैच छूटा, दोस्तों ये बिल्कुल महंगे बन सकते हैं आपके लिए। और एक सिंगल बना, फिर से फुल टॉस, और वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर गेंद को फील्ड करते जब तक थ्रो पहुंचता, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। खेला और 1 ओवर का समाप्त हुआ। 3 ओवर और 3 ओवर के बाद टोटल स्कोर 23 लॉस ऑफ 4 विकेट। 23 3 ओवर के बाद 4 विकेट पर। ठीक है।
सामने से दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन। शंकर परब जो तेज गेंदबाजी के लिए जाने जाते हैं वो बॉलिंग मार्ग पर। और पहली गेंद पर स्वागत किया लॉन्ग पर फील्डर, लेकिन वो दूरी कर नहीं पा सकी गेंद और लॉन्ग पर कैच को पकड़ते हुए सफलता मिली शंकर परब को। पहली गेंद पर विकेट नंबर 5वां चला गया। स्कोर रुका हुआ 23 लॉस ऑफ 5 विकेट, 23 रन 5 विकेट के नुकसान पर। थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. अगदी 2 दिवसापूर्वी मुंबईत भाईंदर येथे स्पर्धा खेळली. अगदी वेगवान गोलंदाज पेडणे एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तो तो आला गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू मैदानात. सामने शंकर परब और आते आते बड़ा आगाज लॉन्ग ऑन बाउंड्री पर तो आला आणि त्याने षटकार मारला. 6 रन बने स्कोर के खाते में. स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल पहुंचा 29. टीम के बेस्ट फील्डर है. चौथा ओवर जारी है. स्कोर रुका हुआ 30 पर. एक नियंत्रित गेंदबाजी है अब तक बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम की. तेज गेंद, एक बिल्कुल अच्छी लाइन पर गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. काफी रफ्तार के साथ गेंदबाजी कर रहे हैं. अच्छा विकेट है. इस विकेट पर हैट्रिक देखी, अर्धशतक देखा, बड़े बड़े शॉट भी देखे, सब कुछ. सुपर ओवर का मैच वो भी देखा इस टूर्नामेंट में. खंडेर बॉयज मोरजिम चैंप्स. ओ बहुत अच्छी गेंद, फिर इससे एक बार बहुत अच्छी गेंद. कोई ज्यादा समझ नहीं पाए गेंद के बारे में. नौशो कशाळकर. चौथा ओवर जारी है. आने वाला आखिरी ओवर बाकी है. सामने गेंदबाजी है और खास करके गौरेश नागवेकर का एक ओवर बहुत मायने रखेगा इस मैच में. लेकिन उस ओवर के लिए कम से कम एक 50, 52, 55 के आसपास जाना पड़ेगा बल्लेबाजी में. बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच सही नसीहत. लॉन्ग ऑन, वाइडेस्ट लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर. सिक्सर 6 रन के लिए. तो पहली गेंद पर इस ओवर में विकेट मिला, दूसरी गेंद पर छक्का लगा और आखिरी गेंद पर छक्का लगा. 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर समाप्ति के बाद 9 रन के साथ प्रति ओवर रन बनते हुए टोटल स्कोर 36 लॉस ऑफ 5 विकेट, 36 रन 5 विकेट पर. लास्ट ओवर टू गो. डीजे सिक्स. 4 ओवर के बाद लास्ट ओवर टू गो. अगर एक और से मैं बात करूंगा XY बॉयज पेडणे क्रिकेट टीम, आखिरी ओवर में आपको कम से कम 15 रन बनाने पड़ेंगे. बॉटम वॉरियर्स बेंगुर्ले की अगर मैं बात करूंगा, विकेट मिले ना मिले कोई फर्क नहीं रहेगा, लेकिन 10 से कम रन इस ओवर में आपको देने पड़ेंगे. ये दोनों के लिए देखा जाएगा फिलहाल अंतिम ओवर में. और गेंदबाजी में परिवर्तन. नितिन राणे आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर. अंतिम ओवर. मिले हेलीकॉप्टर शॉट. इस बार
पहली गेंद पर नितिन राणे का स्वागत, गेंद लॉन्ग सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। छह रन बने स्कोर में। छोटी गेंद, टॉप एज, ओ क्या छूटा, रनआउट का खतरा, ओ निशाना चुका, थ्रो होना चाहिए था। और गेंद बाउंड्री लाइन पर ओवर थ्रो के साथ और 4 रन, यानी टोटल मिले स्कोर के खाते में 5 रन। क्या छूटा, दिल टूटा, सपना टूटा, लेकिन किसका टूटेगा। मिले 5 रन स्कोर में, ओवर थ्रो के साथ बाउंड्री लाइन पर गेंद वाइड स्लॉन्ग अप पर। आने वाला समय बताएगा ये रन कितने महंगे होते हैं, ये कैच कितना जो छूटा है वो महंगा बनता है, क्योंकि तो टोटल मिले स्कोर में 5 रन। फिर से ये थोड़ा सा मिस टाइम शॉट, नो मैच लैंड में कवर पर फील्डर है मौजूद, एक सिंगल पूरा किया। दूसरे रन के लिए पलटे जरूर थे, लेकिन जैसे ही देखा थोड़ी बीच में हंसी मजाक की बात है, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 48, 48 रन 5 विकेट के नुकसान पर। एक सबमरीन डिलीवरी थोड़ी सी नीचे रही, टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के हाथों में। प्री क्वार्टर फाइनल का मुकाबला जो जीतेगा इसके बाद बहुत आराम मिलेगा, क्योंकि लगभग 11:30 बजे के आसपास मैच होगा उनका। किसका होगा अब तो पता नहीं है। बढ़िया शॉट, लाजवाब टाइमिंग, लॉन्ग अप बाउंड्री पर सिक्सर, 50 रन टोटल पूरे होते हुए XY बॉयज पेडने क्रिकेट टीम के स्कोर पहुंचा 54, 54 रन 5 विकेट पर। सब कुछ ठीक ठाक था 3 ओवर तक बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम के लिए, लेकिन जब गौरेश नागवेकर आ गए मैदान पर, उन्होंने बिल्कुल मैदान पर घुंघरू बजा दे। 24 पर खुद के व्यक्तिगत 6 गेंदों का सामना करते हुए। फिर से बढ़िया शॉट, शायद सिंगल डबल की बात नहीं कर रहे हैं। 60 रन पर पहुंचा, एक अच्छा टोटल पहुंचा 60 पर, और टारगेट है 61 बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम के लिए। शानदार बल्लेबाजी रही। शुरुआत गौरेश सावल देसाई ने बनाई 11 रन, लेकिन आखिर में जो गौरेश नागवेकर की बल्लेबाजी रही वो बहुत कीमती रही। 4 छक्के लगाए, 30 रन पर नॉट आउट रहे, टोटल बना 60 का, 61 का टारगेट। और आइए दूसरी इनिंग की शुरुआत। एक बार फिर से आवाज बर्थडे बॉयज योगेश परब की, और आज के दिन के साथ मैं यहां पर रजा आपके लेता हूं। अगले दूसरे दौर में जुड़ जाएंगे प्रसाद जी परब, श्याम कलंगुटकर,
जो दूसरे दिन में, और वो मैच होगा जो इस मैच के बाद का जो मुकाबला रहेगा वो रहेगा कौन रे मैच, नेक्स्ट मैच कौन थे, ड्रॉ 12 जन नाइबाक और भूमि स्ट्राइकर असनोड़ा। अगर आप आ चुके हैं तो जल्द से जल्द रिपोर्ट कीजिए। 61 का टारगेट। और छोटे से ब्रेक के बाद कमेंट्री बॉक्स में आवाज योगेश परब की। हेलो, चलो आइए प्लीज अगले मैच के लिए एक बार फिर से हम कॉल करते हैं साई यश बारादन नाइबाक और भूमि स्ट्राइकर असनोड़ा। भूमि स्ट्राइकर असनोड़ा और साई यश बारादन नाइबाक दोनों टीम जल्द से जल्द दोस्तों प्लीज रिपोर्ट कीजिए। चलिए खेल की शुरुआत कमेंट्री बॉक्स में आवाज एक बार फिर से ढेर सारी शुभकामनाएं योगेश परब के लिए। धजवासर अशोक शिराईकर सुटलेला सैल ओव्हर थ्रोच्या 5 धावा जो कुठेतरी SY बॉईज पेंडेम क्रिकेट संघासाठी डाव थोडासा थांबला होता। गौरीश नागवेकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि त्याला घुंगरू या नावानं संबोधलं जातं आणि घुंगरून प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सैरावैरा करून सोडलं। 30 चेंडू विजयासाठी 61 धावांची आवश्यकता। पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा रफ्तार का सौदागर वेगाचा बेतास बच्चा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणारा गौरीश नागवेकरनं पहिला बॉल डॉट आलाय। डॉट बॉल सुरुवात केली SY बॉईज पेंडेम क्रिकेट संघाच्या कोट्यातून। गणेश कुमारला शेवटच्या क्षणापर्यंत थांबावं लागेल। समीर वेंगुर्लेकरला ताकद लावावी लागेल। राजन केरकरला पटकेबाजी करावी लागेल। सर्व काही आहे पण लढावं लागेल। समोर आहे गौरीश नागवेकर वेगाने स्वार होऊन गोलंदाजी करणारा। ओव्हरपीट पद्धतीचा चेंडू गणेश कुबलचा नेत्रहीन पद्धतीचा फटका 1 बाउन्स 2 बाउन्स शेवटच्या क्षणापर्यंत कर्णधाराची लढत हा चौकार अडवण्यासाठी पण त्यानंतर चेंडू आधी चौकाराच्या बाहेर पोहोचलाय। 4 धाबा धावफलकावर बघायला मिळत आहेत। 4 धाबा धावफलकावर आपण पाहतोय
2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर ज्या खेळाडूचं नाव अग्रस्थानच्या यादीमध्ये असतं तो गणेश कुबलच्या चेंडू पळतून आज चौकार बघायला मिळतोय. गौरीश नागवेकरच्या विरोधात बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये लढत 2 बॉलचा खेळ हा समाप्त होतोय. 4 धावा धावफलकावर गणेश कुबल स्ट्रायकर एंडला. आवाज दॅट अंपायर, आवाज दॅट अंपायर, आवाज दॅट अंपायर, आवाज दॅट अंपायर. यष्ट्यांच्या समोर गणेश कुबल सकलला जातोय आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज संघाचा हुकमी एक्का गणेश कुबल माघारी परतलाय. भूमी स्ट्रायकर असतो क्रिकेट संघ कर्णधार आणि साई यश महाराज आणि नेटबॉल क्रिकेट संघ कर्णधार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. स्ट्राईकला समीर वेंगुर्लेकर सज्ज आलाय गौरीश नागवेकरच्या विरोधात. पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढले. चेंडूला सुरेश क्षेत्ररक्षण केले. डॉट बॉल बघायला मिळतोय. फलंदाज समीर वेंगारे परततोय. 61चा पाठलाग करायचा आहे. घाई नव्हती मी म्हणेन. या ओव्हरला जर एकेरी द्विर धावसंख्येवर जर मसल मारले असते तर मॅच बनली असती. क्षमता होते कारण 5 ओव्हरची मॅच आहे. 5 गोलंदाज वापरले जाणार आहेत. म्हणजे लढायचं होतं वेंगुर्ला क्रिकेट संघाला. घाई करायची गरज नव्हती पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा प्रामुख्याचा गोलंदाज गौरीश नागवेकर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना त्याला घुंगरूया टोपण संबोधलं होतं आणि फलंदाजांना त्याने तात थैया नाचवायला सुरुवात केली आपल्या कलात्मक गुणाने. सन्माननीय ॲडव्होकेट स्नेहांक सडेकर आणि त्याचबरोबर सन्माननीय मॅडम ॲडव्होकेट चन्मी पारसेकर यांचा आगमन झालंय. आपल्याला विनंती दोघांना पण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. गौरीश नागवेकर 2 सफलता मिळवत 4 धावा खर्च करत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला सुरुवातीला 61 धावसंख्येपासून रोखण्यासाठी या ठिकाणी मात्र प्रयत्न त्याचे सफल ठरत आहेत. सुरुवात गणेश कुबलनं दिमागात केली होती. पायचीच्या स्वरूपात माघारी परतला पण खऱ्या अर्थानं मी म्हणेन समीर वेंगुर्लेकरला घाई करायची गरज नव्हती. त्याला थांबायचं होतं, लढायचं होतं शेवटच्या क्षणापर्यंत. पण इथून पुढे डाव सावरावा लागेल तो साईपर आणि दीपू गिरपला. गोलंदाज मार्कवर गोलंदाज
आपल्याला बघायला मिळतो. रोड एंड कडनं सुरुवात करेल गोलंदाजीसाठी सज्ज होईल SY बॉईज पेंडेम क्रिकेट संघाचा कुणाल आसोलकर आपल्याला बघायला मिळतोय. मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय दीपू गिरपच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षकाच्या शर्तीचे प्रयत्न, शेवटच्या क्षणाला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. प्रयत्न, फलंदाज हा माघारी परतेल. दीपू गिरप चिंतेत आलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. जर हे झेल झालं तर कॅच ऑफ द डे, मॅच ऑफ द डे असेल पुरला टुर्नामेंटचा. याच त्याच जागेवर पुन्हा एकदा हे झेल बघायला मिळालं. आठवडे पंचम क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्याला बघायला मिळालं एक सुंदर झेल. आणि त्यानंतर सोईल खोजानं काय झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं. दीपू गिरपचा विश्वासच बसत नाही आहे. खऱ्या अर्थाने यानं झेल टिपले की काय, की झेल सुटलं ह्या विश्वासच त्याचा बसत नाही आहे. फटका सुंदर होता पण ओ यू टीम आउट. फलंदाज दीपू गिरपचा खेळ संपलाय. काय झेल टिपलं. फुटबॉलमध्ये हा गोलकीपर म्हणून स्पेशालिस्ट असतो. शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं चेंडूवर नजर ठेवली आणि झेल टिपलंय. कॅच ऑफ द डे, नेत्री पद्धतीचं झेल टिपलंय. डोळ्यांचं पारणं फेडणारं, रसिका प्रेक्षकांची मनं जिंकणारी एका बाजूनं गोलंदाजी आणि त्याला साजेचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं सोहेल खोच्याचा. आणि खेळ संपला दीपू गिरपचा. कॅचेस विन द मॅचेस. सुटलेला झेल शंकर परबकंड आणि त्यानंतर गौरीश नागवेकरची फटकेबाजी. पकडलेला झेल आणि वेंगुर्ला क्रिकेट संघ आलेला बॅकफुटला हे चित्र आपल्याला बघायला मिळालंय. वेगवान पद्धतीचा चेंडू कुणाल आसोलकरचा आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल असेल. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जवळचे मित्र मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफीचे सर्वेसर्वा सन्माननीय सर महेश कोंडकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती, आमच्या मान्यवर कक्षावर येऊन एकडे स्थानकबंद केंद्रीय बॉईज मोर्चे आयोजित केंद्रीय बॉईज चॅम्प्स 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब. सुरेख गोलंदाजी. सुरुवातीलाच गौरीश नागवेकरनं सुरुवात केली. गौरीश नागवेकरला या मैदानाचा पूर्ण अनुभव आहे. उर्मलबाग डोमेट्रोस क्रिकेट संघाच्या कोट्यातून हे त्यानं मैदान अक्षरशः गाजवलंय आणि हे सर्व उर्मलबागकर त्या सपोर्टसाठी आपल्याला बघायला मिळत आहेत. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 4 धावा धावपलकावर. बॅटची बाहेरील कट लागून क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. धावा येण्यापासून रोखलंय गणेश कुबलचा एकच चौकार आलाय आणि त्यानंतर फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये काय केलंय. क्षमता आहे. जरी आपले महत्वाचे खेळाडू माघारी परतले तरी आपल्याकडे जबाबदारीची व्याख्या घेऊन बोतम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला या संकटातून जर बाहेर काढायचं असेल तर राजन केरकरला लढावं लागेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्कोअर लेगला उडवलाय. क्षमताच्या खेळाडूकडे षटकार बघायला मिळालाय. सहा या धावसंख्येनं धावपलकावर 10 धावा धावपलकावर. अजून 51चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 3 ओव्हरला पेंडेम क्रिकेट संघाच्या कोट्यातून फलंदाजी करताना धावा बनल्या नव्हत्या. शेवटच्या 2 ओव्हरला धावा बनल्या आहेत. इथून पुढे राजन केरकर नावाचं वादळ हे मैदानाच्या आतमध्ये गोंगावेल की काय.
सोडून दिला तो चेंडू औष्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचाने 2 हात समांतर केलेत. अवांतर असल्याची खूण आमच्यापर्यंत आहेत. बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 1 के धावसंख्येनं धावफलक पदार्पणला केला. 11 धावा धावफलकावर 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्यानंतर एक देखना फटका पॉइंट लेगला षटकारासाठी बघायला मिळालाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली. बिमरसाठी बिमर असेल तर 7 धावा मिळतील. अजून एक चेंडू टाकावा लागेल. कुणाल आसोलकरला त्याला यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकायचा होता. त्याचा ताबा तुटला, नियंत्रण तुटलं आणि त्यावेळी बोता मॉरियस वेंगुर्ला क्रिकेट संघ खऱ्या अर्थानं संकटात असतो. संकटमोचक खेळ म्हणून राजन केरकरकडे अख्ख्या वेंगुर्ले वासियांच्या नजर असतात. त्याची फटकेबाजी तगडी आहेत. धावफलकावर बघायला मिळतोय. या 6 धावा आहेत. बघूया की जर समजाचं अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू असेल, 1 धाव त्यांच्या कोट्यामध्ये वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वाढेल. बघूया तिसरे पंचांचं मत काय येत आहे. नो चेंडू असेल म्हणजे अतिरिक्त अजून 1 धावसंख्या. एकूण 7 धावा आपल्याला बघायला मिळतील. प्रेरणारा चेंडू आहे तो फ्रीडचा चेंडू असेल. येणारा चेंडू आहे फ्रीडचा चेंडू. नो बॉल अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू. आता SY बॉईज पेंडेम क्रिकेट संघाला टेन्शन आलंय. झेल नेतृत्व पद्धतीचे पकडलेत. अभ्यास सुरुवातीलाच त्याने गणेश कुबल त्याचबरोबर समीर वेंगुर्लेकरचा केलाय. पण राजन केरकरनं आता प्रत्युत्तर द्यायला त्यांना सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा धावफलकावर. फ्रीडच्या चेंडूवर मिस टायमिंगचा जरूर फटका आहे पण धावा तर बनतील. डिप्सकॉर्लेकरनं क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. जमिनीला दान झालाय. राजन केरकरनं सांगितलंय जोखीम पत्करायची नाही आहे. एकच धाव आणि 1 या धावसंख्येनं धावफलकावर बघायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. ज्या धावा पाहिजे होत्या त्या आता बनल्या आहेत. 19 धावा धावफलकावर. समीकरण असेल 18 चेंडू विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 7 षटकार. बोता मॉरियस वेंगुर्ला क्रिकेट संघ विजयाचा झेंडा फडकवेल. पण 18 चेंडू 2 मोठ्या फटक्यापासून वाचायचंय ते SY बॉईज पेंडेम क्रिकेट संघाला. SY बॉईज पेंडेम क्रिकेट संघाचा फिरकीचा जादूगार लक्ष्मण सज्ज आलाय. स्ट्राईकला राजन केरकर. नॉन स्ट्रायकर एंडला साई परब उभरता सितारा आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी बारीक गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. सामना रोमांचक आहे. अजूनही दोन्ही बाजूने सामना आहे. दोघांना समान संधी आहे. लढावं लागेल. जो क्रिकेट संघ चांगलं कार्य करेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. सोडून दिला तो चेंडू आपल्याला बघायला मिळाला. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल न धावफलकावर 20 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं राजन केरकरचा भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू गेलाय डिप्सकॉर्लेकला. सुंदर षटकार.
राजन केरकर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानं फटकेबाजीला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंगचा फटका राजन केरकरचा, गती परिवर्तनाचा चेंडू. राजन केरकरचा खेळ संपलाय. ज्या राजन केरकरनं सैरा वैरा करून सोडलं होतं SY बॉईज पेंडेम क्रिकेट संघाला, त्याचा खेळ संपलाय. मी म्हणेन घाई करण्याची गरज नव्हती, धाबा बनल्या होत्या. इथून पुढे जर चेंडूवर सन्मानरित्या खेळला असता, कारण लेग ब्रेक चेंडू होता, फिंगर रोल केले होते, फटका टोलवायचा होता राजन केरकरला, पण मॅचच्या वन साईडला चेंडू लागतोय. झेलबादच्या स्वरूपात राजन माघारी परतलाय. सौ उभरते सितारे मैदानाच्या आतमध्ये आहे. साई परब आणि योगेश सरमळकर. ज्यावेळी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला संधी मिळते, त्या संधीचं सोनं करायचं असतं. संघ आपला जरी संकटात असला तरी संकट मोचक म्हणून आपल्याला लढावं लागेल आणि ज्या ध्येय जे आहे 61 धावसंख्येचं, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर मात्र आता मेहनत करावी लागेल. लक्ष्मणनं महत्वाचा गडी बाद केलाय. SY बॉईज पेंडेम क्रिकेट संघ कोलबट टप्प्याच्या डोब्याची बाहेर येईल का? शॉर्ट टर्नमेंटला कुणाल आसोलकर आपल्याला बघायला मिळतो. एक बनेल, एक न बनल्या 27 धावा. 27 धावा धावपलकर आपण पाहतोय. गणेश कुबल माघारी परतला लवकर. समीर वेंगुर्लेकर काही केले. दीपू गिरपचा फटका सुंदर होता, पण त्या फटक्यावरून जे झेल पकडलं, दीपू गिरप डगआउट मध्ये आहे, अजून पण त्याला विश्वास बसत नाही आहे. ते झेल पकडलंय की काय, की चेंडू बाहेर गेलाय की काय, पण ऐन मोकेच्या क्षणी सोहेलनं काय झेल टिपलं मैदानाच्या आतमध्ये. सुंदर देखना फटका कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी उपलब्ध नाही आहे. चेंडू येलाय वन बाउन्स समर्थरोप चौकार. मी प्रथमताच म्हटलंय, ज्यावेळी आपल्याला एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळते आणि जी जबाबदारी आपल्याला घेऊन खेळायचं असतं, जर सुंदर क्रिकेट जर आपण खेळलो तर नक्कीच रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी या स्पर्धेच्या मध्ये खेळी असेल. या 4 या धावसंख्येनं धावपलकावर 31 धावा धावपलकावर. अजूनही आता 14 चेंडू, विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटचा फटका डीप मिड विकेटला जमनी लगतचा. सोहेल आलाय, पहिल्या पर्यंत ब्रह्म झालाय, परतीची फेक आणि त्यानंतर 1 या धावसंख्येवर समाधान बघायला मिळालंय. 1 या धावसंख्येनं धावपलकावर 32 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 61चा पाठलाग करत असताना मी प्रथमताच म्हटलं होतं धावा बनतील, पण घाई करण्याची गरज नव्हती. राजन केरकरला पण जोखीम पत्करायची गरज नव्हती, समीर वेंगुर्लेकरला नव्हते. पण इथून पुढे जे काय घडलंय ते विसरावं लागेल आणि बोथम वॉरियर्स वेगवेगळ्या क्रिकेट संघासाठी या 2 उभरत्या सितारांना लढावं लागेल. स्विजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाज ज्येष्ठांच्या समोर झकडला जातोय. आधीच गडी बाद झाले, पण ही जोखीम पत्करायची नव्हती. या एंडनं खेळत असताना डाव्या हाताच्या फलंदाजाला संधी होती मोठा फटका मारण्याची, पण योगेश सरवरकरनं काय केलंय, पायचीच्या स्वरूपात माघारी परतला. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ हा संपलाय. 32 धावा धावपलकावर, 5 गडी बाद. उर्वरितचे 12 बॉलला 29 धावा करायच्या आहेत. गौरीश नागवेकरचं सुटलेलं झेल, त्यानंतर आलेला ओव्हरथ्रो आणि त्यानंतर आलेले षटकार हे बोथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी काहीतरी नक्की सांगून जातील. पण इथून पुढे मॅच आहे, 12 बॉलला बनवायचे आहेत 29. समीर जाधवकडे क्षमता आहे, पण ज्यांनी जर संयमी जर फलंदाजी केली, हे 2 उभरते सितारे पण काही कमी नाही आहेत. यांच्याकडे क्षमता, यांनी असे सामने भरपूर प्रीमियर लीगचे विजयी करून दिले आहेत. पण आता लढावं लागेल, कारण SY बॉईज पेंडेम क्रिकेट संघानं आता मॅच मध्ये पकड बसवली आहे.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरीश नागवेकरनं काय स्पेल केला. कुणाल आसोलकरची गोलंदाजी. लक्ष्मण थोडंसं मागणं ठरला, पण त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रसाद नागवेकर आपल्याला बघायला मिळतोय. मोठा फटका साई परबच्या बॅट मधून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेला सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी 38 धावा धावफलकावर. मी प्रथम तास म्हटलं होतं प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्यावेळी असे सामने ह्या दोन खेळाडूंनी भरपूर वेळा वेंगुर्ला तालुका स्तरावर त्याने जिंकवून दिले आहेत. आणि बघूया तीच लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. साई परबच्या बॅटमधनं हा आलाय मोठा फटका. हलक्या हाताने खेळल्या चेंडूला गती परिवर्तन केलं. जो वेगाने टाकला चेंडू त्यानंतर कर्णधारानं सांगितलं आपले कलात्मक गुण तुला बहाल करावे लागतील. प्रसाद नागवेकरला त्यानं फिंगर रोल केलं, चेंडूवर गती परिवर्तन केलं. साईनं हलक्या हातानं एक या धावसं केलं. धावफलकावर 39 धावा धावफलकावर. प्रसाद नागवेकर संचालक विजयाचं समीकरण 10 बॉलला बनवायचं आहे 22. या 4 बॉलला जर एक मोठा फटकाला पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी असेल, पण एक ब्रेक तो आला तर पेंडेम क्रिकेट संघ वापसी करेल. आडव्या बॅटने फटका बघायला मिळतोय. शॉर्ट पीच प्रकारचा खराब चेंडू प्रसाद नागवेकरचा आणि समीर जाधवच्या चेंडू पळीतून षटकार बघायला मिळालाय. जो सामना पेडणेवासियांचे विजयाच्या लक्ष्याकडे होते तो सामना साई परबनं आपल्या बाजूनं खेचून आणलाय आणि सांघिक धावफलकावर 45 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 9 चेंडू समीर जाधवच्या बॅट मधनं कडक बेधडक संघाच्या कर्णधाराच्या डोक्यावरून चेंडू गेलाय षटकार. थँक्यू. 8 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. हे 2 खराब चेंडू होते. म्हणजे प्रसाद नागवेकरचा एक शॉर्ट पिच प्रकारचा एक ओव्हर पिच पद्धतीचा. मी प्रथम तास म्हटलं होतं ह्या 2 खेळाडूंनी ओव्हर पिच पद्धती खोलवर टप्प्यात चेंडू होता. शेवटच्या क्षणापर्यंत लढत बघायला मिळाली कारण मॅच बनली आहे. म्हणजे एका बाजूने एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरीमध्ये बघायला मिळत आहे. 2 या धावसंख्येनं 53 धावा धावफलकावर. विजयासाठी 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. साई परबनं खऱ्या अर्थानं आपल्या क्रिकेट संघासाठी लढलाय. हे मैदान साई परबच्या नावांना भरपूर लकी असतं. मोरजिमच्या साई परबनं हे मैदान कित्येक वेळा गाजवलंय आणि आज वेंगुर्ल्याचा साई परब हे मैदान गाजवताना बघायला मिळतोय. सुंदरपट चेंडू आपण बघितलाय. हे चेंडू सुरुवात थोडंसं या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. कोणी चेंडू अडवावा कोणी फुटबॉल पद्धतीने थांबवावा हे इरादे होते. 2 धावा बनत आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 55 धावा धावफलकावर. 6 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच सामना रोमांचक आहे. तोपर्यंत आपण ऐकूया डीजे संदीप. पंचावन्न धावा 5 गड्याच्या बदल्यात. विचार केला तर पहिल्या ओव्हरला 4 धावा, दुसऱ्या ओव्हरला 15 बनल्या. लक्ष्मणनं महत्वाचा गडी बाद केला होता. 13 धावसंख्येचे 2 गडी बाद केले. पण प्रसाद नागवेकरनं 23 धावा खर्च केल्या.
समीर जाधवची ऐन मोक्याची फटकेबाजी. मी सुरुवातीला म्हटलं होतं, ज्यावेळी आपले खंदे खेळाडू माघारी परततात, अनुभवी खेळाडू आणि उभरत्या सिताऱ्यांना ज्यावेळी संधी मिळते एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना, त्या संधीचं सोनं करायचं असतं. आपलं नाव टेनिस क्रिकेटच्या मधून चर्चा येत असतं आणि ती खेळी या दोन उभरत्या सिताऱ्यांनी मैदानाच्या आतमध्ये करताना बघायला मिळालेत. न्याल सज्ज झालाय. 6 बॉलला 6, पहिल्या 2 बॉलचं डॉट आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल. पुलचा फटका फाईन लेगला चौकारासाठी बघायला मिळालाय. पेडणे क्रिकेट संघानं सुरुवातीला अभ्यास केला, एका बाजूने विचार केला गणेश कुबलचा, नंतर समीर वेंगुर्लेकरचा, राजन केरकरचा, दीपू गिरपचा. हे 4 महत्वाचे एक्के माघारी परतल्यानंतर खऱ्या अर्थानं या ज्युनियरनं, युवा खेळाडूनं पेपर सोडवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर विजयासाठी आता फक्त 2च धावांची आवश्यकता. 59 धावा यात हो फलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. खराब चेंडू, शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू होता. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरीमध्ये होतंय. मित्रांनो, साई परब आणि समीर जाधवची जर खेळी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज करूया, कारण पेडणे क्रिकेट संघाला वाटलं होतं महत्वाचे खेळाडू माघारी परतलेत म्हणजे सामना आपल्या बाजूने असेल, पण शेवटच्या क्षणाला काय लढले दोघंही, साई परब आणि समीर जाधव. या मॅचचा हिरो, अष्टपैलू कामगिरी करणारा एक खिलाडी, सेना मधून सेकंड सेशन साई यश बाराजण नाईबाग आणि भूमी स्ट्रायकर असनोरा. टीम कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करा.